Welcome students in HM College Karad. Myself Pawar. My subject is Agriculture, Science and Technology. Last lecture we have to complete our second topic is commercial crop. Now today's lecture we start. Third topic is modes of reproduction. Modes of reproduction. मोड्स ऑफ रिप्रोडक्शन म्हणजे पुनरुत्पादनाच्या पद्धती. त्या काय करणार आपण या टॉपिकमध्ये बघणार आहोत. व्हॉट इज मीन बाय रिप्रोडक्शन? द प्रोडक्शन ऑफ कॉपीज ऑफ समथिंग म्हणजे एखाद्या गोष्टीची प्रति काढणे किंवा पुनर्निर्मिती करणे. नाउ सेकंड डेफिनेशन इज द प्रोसेस ऑफ प्रोड्यूसिंग बेबीज और यंग म्हणजे पिल्लांना जन्म देण्याची प्रक्रिया त्याला काय म्हटलं जातं तर रिप्रोडक्शन म्हटलं जातं. रिप्रोडक्शन इज द बायोलॉजिकल प्रोसेस बाय विच न्यू इंडिव्हिज्युअल ऑर्गॅनिझम्स ऑफस्प्रिंग्स आर प्रोड्यूस्ड फॉर देअर पॅरेंट और पॅरेंट्स. सो द मोड्स ऑफ रिप्रोडक्शन इन क्रॉप plants may be broadly grouped into two categories: sexual reproduction and second one is asexual reproduction. First point is sexual reproduction. Sexual reproduction definition: sexual reproduction means fusion of male and female gametes to form a zygote which develops into a embryo. म्हणजे सेक्शुअल रिप्रोडक्शन मध्ये काय होतं मेल अँड फिमेल गॅमेटचं काय होतं फ्युजन होतं, नंतर झायगोट फॉर्म होतो, त्याच्यानंतर काय होतं तर डेव्हलप्स इनटू अ एम्ब्रियो. Develops zygote and to develop embryo. In crop plants, male and female gametes are governed by specialized structure known as a flower. आता क्रॉप प्लांट्स मध्ये फ्लावर हे काय स्पेशलाइज्ड स्ट्रक्चर आहे सेक्शुअल रिप्रोडक्शनचं. तर बघा फ्लावर इज युजली कन्सिस्ट ऑफ पेडिसेल, कॅलिक्स, करोला, अँड्रोशियम अँड गायनोशियम. तर आता इथे दिसते बघा टिपिकल फ्लावर तुम्हाला दिलेला आहे. तर या चार्टमध्ये कार्पेल, स्टॅमेन्स, पेटल, सेपल्स, थॅलॅमस, पेडिसेल, ब्रॅक्ट, कॅलिक्स, करोला, अँड्रोशियम अँड गायनोशियम. तर हे काय आहे इट्स अ कंप्लीट फ्लावर. Typical flower: calyx, corolla, androecium and gynoecium. A flower containing both stamens and pistil is perfect or hermaphrodite or bisexual. What is mean by hermaphrodite? A person and animal or a flower that has both male and female sexual organs or characters. म्हणजे स्त्रीलिंग आणि पुल्लिंग अशी दोन्ही लिंगे असलेला किंवा दोन्ही प्रकारचे गुणधर्म असलेला प्राणी किंवा फूल, तर त्याला काय म्हटलं जातं हर्मॅफ्रोडाइट और बायसेक्शुअल असं म्हटलं जातं. नेक्स्ट, इट कंटेन्स स्टॅमेन्स बट नॉट पिस्टिल इज नोन ॲज अ स्टॅमिनेट और मेल फ्लावर. म्हणजे स्टॅमेन कंटेन इट्स अ कंटेन स्टॅमेन बट नॉट पिस्टिल, त्याला काय म्हटलं जातं तर स्टॅमिनेट असं म्हटलं जातं और मेल फ्लावर असं म्हटलं जातं. व्हाईल अ पिस्टिलेट और फिमेल फ्लावर कंटेन्स पिस्टिल बट नॉट स्टॅमेन्स. आणि जे फिमेल फ्लावर आहे ते काय करतं स्टॅमेन्स कंटेन करत नाही आणि मेल फ्लावरमध्ये काय करत मेल फ्लावरमध्ये पिस्टिल काय करत असतं ते कंटेन करत नाही. Staminate and pistillate flowers occurs
on the same plant but the different location in monoecious species. What is meant by monoecious? तर monoecious organisms have a both male and female reproductive organs. म्हणजे त्याला काय म्हटलं जातं? बायसेक्शुअल म्हटलं जातं. प्लांट्स आर कॅपेबल ऑफ युजिंग बोथ सेल्फ अँड क्रॉस पॉलिनेशन. त्याच्यामध्ये एक्झाम्पल जर आपण प्लांटमध्ये बघायला गेलो तर कॉर्न असेल, वॉलनट असेल, ओक असेल. ॲनिमल्समध्ये बघितलं तर अर्थवर्म, जेलीफिश हे त्याचे काय आहेत? मोनोशियसचे एक्झाम्पल्स आहेत. तर इथं आपण कंप्लीट फ्लावर बघतोय हे. But at different location in monoecious species, just as a maize, colocasia, castor, coconut, banana and cucurbits म्हणजे कशामध्ये येतात? तर मोनोसियस स्पीसीजमध्ये येत आहेत. नेक्स्ट, however in a dioecious species, staminate or male and pistillate or female flower occurs in different plants. Example papaya, date, पाम अँड हिम. म्हणजे हे काय आहेत? तर डायोशियस प्लांट आहेत. कोणकोणते? पपया असेल किंवा हिम्प असेल अँड डेट पाम म्हणजे खजूर वगैरे जे असतात ते कशाचे आहेत? तर त्याचं फिमेल फ्लावर म्हणजे फिमेल फ्लावर जे असतात ते काय असतात? तर ऑकर्स इन अ डिफरंट प्लांट्स म्हणजे वेगवेगळ्या प्लांटवरती काय होतात? आढळतात. त्यालाच काय म्हटलं जातं? तर डायोशियस प्लांट. The dioecious organism of male and female organism is separate individuals is known as a dioecious. Unisexual त्याला काय म्हटलं जातं? तर युनिसेक्शुअल असं म्हटलं जातं. प्लांट्स एनी युजेस क्रॉस फक्त हे कशामध्ये यूज केलं जातं? तर क्रॉस पॉलिनेशनमध्ये काय केलं जातं? डायोशियस स्पीसीज यूज केले जातात. त्याचे एक्झाम्पल आहे पपया, ॲस्पॅरागस. ॲस्पॅरागस मीन्स शतावरी. नेक्स्ट, ॲनिमल्समध्ये मॅमल्स असतील, रेप्टाइल्स असतील, इन्सेक्ट असतील हे कशामध्ये येतात? तर डायोशियस स्पीसीजमध्ये येतात. नेक्स्ट, फर्टिलायझेशन. द फ्युजन ऑफ वन ऑफ द टू स्पर्म्स विथ एग सेल प्रोड्युसिंग डिप्लॉइड झायगोट इज नोन ॲज अ फर्टिलायझेशन. नेक्स्ट बघा, सिग्निफिकन्स ऑफ सेक्शुअल रिप्रोडक्शन. Significance of sexual reproduction. तर काय सिग्निफिकन्स आहे? The sexual reproduction make it possible to combine genes from few or more parents into a single hybrid plant. Recombination among the genes produces a large number of different genotypes. आणि काय होतं? तर याचे सिग्निफिकन्स काय आहेत? तर produces a large number of genotypes. This is an essential step of creating genetic variation through hybridization. Almost the entire plant breeding is based on sexual reproduction. Next, advantages of sexual reproduction. आता advantages काय आहेत? The sexual reproduction is simple and easy. म्हणजे sexual reproduction आहे ते कसं आहे? सिंपल आहे, easy आहे. Next, plant produces long life. शो ग्रेटर टॉलरन्स टू सॉइल अँड क्लायमेट. आणि जे प्लांट सेक्शुअल रिप्रोडक्शन आपण प्रोड्यूस करणार आहे ते काय असतात? तर लॉंग लिव्ह असतात. नेक्स्ट, शो ग्रेटर टॉलरन्स टू सॉइल अँड क्लायमेट म्हणजे जिथली जी सॉइल असेल किंवा ते क्लायमेट असेल त्याला काय करत असतात? तर ते टॉलरेट करू शकतात. नेक्स्ट, दिस इज अ ओनली वे ऑफ रिप्रोड्यूस. द असेक्शुअल मीन्स इज नॉट कॉमन. इंट्रोड्यूस व्हॅरिएशन इन टू अ पॉप्युलेशन. आणि पॉप्युलेशनमध्ये काय होतं? तर व्हॅरिएशन
आढळतं. कशामुळे तर सेक्शुअल रिप्रोडक्शनमुळे. द स्पीसीज कॅन अडॅप्ट अ न्यू एन्व्हायरमेंट. आणि कोणतीही स्पीसीज असेल तर ती एखाद्या एन्व्हायरमेंटला काय होते तर ॲडॅप्ट होऊ शकते. कधी? जेव्हा ते सेक्शुअल रिप्रोडक्शन असेल. हा त्याचा काय आहे तर एक फायदा आहे. तर कोणत्याही एन्व्हायरमेंटला काय होतं तर ते ॲडॅप्ट होऊ शकतं. अ डिसीजेस इज अ लेस लाईक अफेक्ट ऑल द इंडिव्हिज्युअल्स अ पॉप्युलेशन. आणि डिसीजेस काय होतात तर त्याच्यावरती आजार पडण्याची कमी शक्यता असते प्लांटमध्ये वगैरे. तर हे काय आहेत त्याचे फायदे आहेत. नेक्स्ट, डिसएडव्हान्टेजेस ऑफ सेक्शुअल रिप्रोडक्शन. आता त्याचे तोटे पण आहेत. फायदे पण आपण बघितले. आता तोटे काय आहेत त्याचे? सेक्शुअल प्रोपागेटेड प्लांट्स रिक्वायर मोर पिरियड ऑफ फॉर फ्लावरिंग. म्हणजे जर असेक्शुअली रिप्रोड्यूस केलेले जे प्लांट्स असतील, सेक्शुअली रिप्रोड्यूस केलेले प्लांट असतील तर त्यांना काय होतं तर मोर पिरियड फॉर फ्लावरिंग. म्हणजे त्यांना जास्त वेळ लागतो फ्लावरिंगसाठी. 2 पॅरेंट्स आर नीडेड. म्हणजे इथं 2 पॅरेंटची काय आहे तर गरज आहे. इन सेक्शुअल रिप्रोडक्शन अँड द ऑफस्प्रिंग प्रोड्युसेस आर जेनेटिकली डिफरंट फ्रॉम द पॅरेंट्स. टाइम अँड एनर्जी आर नीडेड टू फाइंड अ मेट, नॉट पॉसिबल फॉर अन आयसोलेट इंडिव्हिज्युअल्स. म्हणजे इथं टाइम अँड एनर्जीची काय आहे तर गरज आहे. नेक्स्ट आहे असेक्शुअल रिप्रोडक्शन. Asexual reproduction definition is asexual reproduction does not involve fusion for male and female gametes. New plants may be developed from vegetative parts. आता असेक्शुअल रिप्रोडक्शन मध्ये काय होतं एनी म्हणजे मेल अँड फिमेल गॅमेट जे आहेत नॉट इन्व्हॉल्व इन फ्युजन. न्यू प्लांट्स मे डेव्हलप फ्रॉम व्हेजिटेटिव्ह पार्ट. म्हणजे कोणत्याही व्हेजिटेटिव्ह पार्टनी काय करू शकतो आपण इथे असेक्शुअल रिप्रोडक्शन करू शकतो. मे अरायजेस फ्रॉम एम्ब्रियोज दॅट डेव्हलप विदाउट फर्टिलायझेशन. आणि त्यालाच काय म्हटलं जातं तर अपोमिक्सिस असं म्हटलं जातं. म्हणजे सीड्स मे बी अरायजेस फ्रॉम एम्ब्रियोज दॅट डेव्हलप विदाउट fertilization. It is known as apomixis. Next, vegetative reproduction. आता व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन म्हणजे तर प्लांटचा कोणताही पार्ट, लीफ असेल, स्टेम असेल, रूट असेल, या कोणत्याही पार्टने आपण काय करू शकतो न्यू प्लांट ग्रो करू शकतो. तर बघा रिप्रोडक्शन बाय व्हेजिटेटिव्ह पार्ट्स ऑफ प्लांट्स. टाइप्स ऑफ व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन इज नॅचरल व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन, आर्टिफिशियल व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन. हे काय आहेत तर याचे टाइप आहेत. म्हणजे नॅचरल व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन आहे, दुसरं आर्टिफिशियल व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन आहे. आता नॅचरल व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शनमध्ये बघा अंडरग्राउंड स्टेम असेल, सब एरियल स्टेम असेल, बल्बिल्स असतील, हे काय येतात तर त्याच्यामध्ये येतात. तर बघूया नॅचरल व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन. नॅचरल व्हेजिटेटिव्ह reproduction. In nature, a new plant develops from a portion of the plant body. This may occur through a modified underground and subaerial
स्टेम्स अँड थ्रू बल्बिल्स. म्हणजे एनी व्हेजिटेटिव्ह पार्ट असेल प्लांटचा, त्याच्या याने काय दुसरं प्लांट न्यू प्लांट ग्रो करतात, त्यालाच काय म्हटलं जातं, नॅचरल व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन. तर त्याच्यामध्ये फर्स्ट आहे अंडरग्राउंड स्टेम. अंडरग्राउंड स्टेम. Underground modification of stem generally serve as a storage organs and contain may buds. The buds develops into shoot and modification are given in. तर बघा आता जे अंडरग्राउंड स्टेम हे नॅचरल व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन आहे, ते कसं होतं, ट्यूबर असेल, बल्ब असेल किंवा रायझोम असेल, म्हणजे पोटॅटोचा ट्यूबर, ओनियन किंवा गार्लिक असेल त्याचा बल्ब, अँड जिंजर अँड टर्मरिक यांचा काय आहे तर रायझोम. यावेळी काय होतं तर ते त्यांचं रिप्रोडक्शन केलं जातं. नेक्स्ट असेल सब एरियल स्टेम. तर सब एरियलमध्ये कोणतं येतात, दिस मॉडिफिकेशन इन्क्लूड्स रनर्स, स्टोलॉन्स, सकर्स इट्सेट्रा. सब एरियल स्टेम्स आर युज्ड इन प्रोपागेशन ऑफ मिंट, डेट, पाम इट्सेट्रा. म्हणजे पुदिना वगैरे असेल सब एरियल रिप्रोडक्शनसाठी, तर मिंट असेल, डेट पाम असेल किंवा सब रनर्स असतील, सकर्स असतील, हे काय केले जातात त्याच्यामध्ये यूज केले जातात. नेक्स्ट बल्बिल्स. आता बल्बिल्स आपण बघतोय कशाचे यूज करतोय, तर जे गार्लिक आणि जिंजर असेल त्यांचे काय करतो आपण बल्बिल्स यूज करतोय. बल्बिल्स आर मॉडिफाईड फ्लावर दॅट डेव्हलप इनटू अ प्लांट्स डिरेक्टली विदाउट फॉर्मेशन ऑफ सीड्स. म्हणजे जे बल्बिल्स असतील डायरेक्टली प्लांट फॉर्म करतं विदाउट प्रोड्यूस अ सीड. दीज आर व्हेजिटेटिव्ह बॉडीज. म्हणजे जी पूर्ण आपण जे बल्बिल्स लावणार आहे ती काय तर पूर्ण व्हेजिटेटिव्ह बॉडी आहे, आणि ती आपण काय करतोय लावतोय, त्याच्यापासून काय होतं नवीन रिप्रोडक्शन, नवीन प्लांट्स तयार करतोय. म्हणजे बल्बिल्स आर मॉडिफाईड फॉर फ्लावर दॅट डेव्हलप इनटू अ प्लांट्स डिरेक्टली विदाउट फॉर्मेशन ऑफ सीड. म्हणजे सीडचं फॉर्मेशन करत नाहीये, डिरेक्टली काय करत असते तर ते प्लांट तयार करत असते. नेक्स्ट these are vegetative bodies. Development does not involve fertilizations and seed formations. The flower inflorescence of garlic naturally develop bulbils. Scientists are trying to include bulbils development in plantation crop by culture young inflorescence on tissue culture media has been successfully is done. cardamom. म्हणजे जे वेलचीचं जे प्लांट आहे त्याच्यामध्ये काय करत आहे तर सायंटिस्ट हे ट्राय करत आहेत टू इंड्यूस अ डेव्हलपमेंट ऑफ प्लांटेशन क्रॉप बाय कल्चर यंग इन्फ्लोरेसन्स और टिश्यू कल्चर मीडिया. टिश्यू कल्चर मीडियाने काय केलं जातं सायंटिस्ट ट्राय करत आहेत आणि ती सक्सेसफुली डन झालेली आहे. कोणत्या प्लांटमध्ये तर कार्डिमॉम म्हणजे जे वेलचीचं प्लांट आहे त्याच्यामध्ये काय झालेलं आहे तर ते सक्सेसफुल झालेलं आहे. नेक्स्ट विजिट टू द फील्ड अँड स्टडी द नॅचरल व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन इन एरिया. म्हणजे तुमच्या एरियामध्ये व्हेजिटेटिव्हली ग्रो होणारे म्हणजे रिप्रोडक्शन करणारे प्लांट जे असतील त्यांना काय करायला सांगितले व्हिजिट करायला सांगितले. ते कसं तयार करतात व्हेजिटेटिव्हली म्हणजे त्याचं रूट असेल, स्टेम असेल, लीफ असेल याचा यूज करून काय करत असतात नवीन प्लांट्स रिप्रोड्यूस करत असतात. सेकंड इज आर्टिफिशियल व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन.
तर बघा, आर्टिफिशियल व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन जे आहे इट इज कॉमनली युज्ड फॉर द प्रोपागेशन ऑफ मेनी क्रॉप स्पीसीज. क्रॉप स्पीसीजमध्ये काय केले जातात, तर या आर्टिफिशियल व्हेजिटेटिव्ह मेथड रिप्रोडक्शनची यूज केली जाते. ऑल्दो इट मे बी ऑकर नॅचरली इन दोज स्पीसीज, स्टेम्स cutting and commercially used for the propagation of sugarcane, grapes, roses etc. म्हणजे कशा कशामध्ये यूज केली जाते, शुगरकेनमध्ये यूज केली जाते, ग्रेप्समध्ये यूज केली जाते, नेक्स्ट रोजेसमध्ये यूज केली जाते, बडिंग असेल, ग्राफ्टिंग असेल, अँड बुटी आर इन ऑर्नामेंटल श्रब्स are in commonly used for the propagation of fruit trees and ornamental shrubs. याच्यामध्ये काय केली जाते, तर ही आर्टिफिशियल व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन मेथड काय केली जाते, यूज केली जाते. नेक्स्ट, टेक्निक्स आर अवेलेबल फॉर व्हेजिटेटिव्ह मल्टिप्लिकेशन्स थ्रू द टिश्यू कल्चर इन केस ऑफ मेनी प्लांट स्पीसीज. आणि टिश्यू कल्चर टेक्निक जी आहे ती काय केली जाते, मोस्टली यूज केली जाते आर्टिफिशियल व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शनमध्ये. म्हणजे कोणताही कोणताही प्लांटचा पार्ट असेल तो यूज करून काय केलं जातं, तर आर्टिफिशियली व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन केलं जातं. म्हणजे त्याचं लीफ कटिंग घेतलं जातं किंवा स्टेम कटिंग घेतलं जातं, रूट कटिंग घेतलं जातं आणि काय केलं जातं, तर त्याच्यापासून नवीन प्लांट रिप्रोड्यूस केलं जातं. नेक्स्ट, टेक्निक्स आर अवेलेबल फॉर व्हेजिटेटिव्ह मल्टिप्लिकेशन थ्रू अ culture in case of many plant species and techniques for many other. In many of these species sexual reproduction occurs naturally, but of certain reasons vegetative reproduction is more desirable. Following are some important artificial reproduction practices. म्हणजे आर्टिफिशियल रिप्रोडक्शन हे काय केलं जातं, सेक्शुअल रिप्रोडक्शन जे आहे ते म्हणजे केलंच जातं, पण त्याच्यासाठी आपण त्याचे जे तोटे बघितलेत काय आहे, त्याच्यासाठी फ्लावरिंग येण्यासाठी मोर टाईम लागत असतो, म्हणजे जास्त वेळ लागतो, किंवा सेक्शुअली प्रोपागेटेड प्लांट्स रिक्वायर मोर पिरियड ऑफ फ्लावरिंग. टू पॅरेंट्स आर नीडेड इन सेक्शुअल रिप्रोडक्शन. तसं असेक्शुअल रिप्रोडक्शनमध्ये कोणताही तुम्ही व्हेजिटेटिव्ह पार्ट घेतला तर काय होतं, त्याच्यापासून आपण नवीन प्लांट काय करू शकतो, प्रोड्यूस करू शकतो. म्हणून असेक्शुअल रिप्रोडक्शन व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन मेथड ही काय आहे, मोर डिझायरेबल आहे. तर सेक्शुअल रिप्रोडक्शन अँड असेक्शुअल रिप्रोडक्शन तुमच्या लक्षात आलंच असेल. सेक्शुअल रिप्रोडक्शन त्याचे ॲडव्हान्टेजेस बघितले, डिसॲडव्हान्टेजेस बघितले, त्याचे सिग्निफिकन्स बघितले. हे कम्प्लीट फ्लावर, टिपिकल फ्लावर जे असेल त्याच्यामध्ये कॅलिक्स, करोला, अँड्रोशियम अँड गायनोशियम. नेक्स्ट, कार्पेल, स्टॅमेन्स, पेटल्स, सेपल्स, थॅलॅमस, पेडिसेल अँड ब्रॅक. तर एक टिपिकल फ्लावर आहे ते आपण काय केलेलं आहे, बघितलेलं आहे. त्याच्यामध्ये आपण काय म्हटलो, it contains stamens but not pistils. It is also known as male flower, and while pistillate or female flower contains pistil but not stamens is also called as a female flower. Next, त्याचे सिग्निफिकन्स बघितले, ॲडव्हान्टेजेस, डिसॲडव्हान्टेजेस बघितले. नंतर असेक्शुअल रिप्रोडक्शनमध्ये जे व्हेजिटेटिव्हली काय करतोय आपण, रिप्रोडक्शन करतोय, त्याची डेफिनेशन असेल, व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन असेल, त्याच्यामध्ये फर्स्ट नॅचरल व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन मेथड असेल, त्याच्यामध्ये अंडरग्राउंड स्टेम, सबएरियल स्टेम अँड बल्बिल्स यांचा यूज करून काय केलं जातं, व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन केलं जातं. नेक्स्ट, आर्टिफिशियल व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन जे असेल म्हणजे कल्चर मीडिया टिश्यू कल्चर टेक्निकनी काय केलं जातं, तर आर्टिफिशियल टेक्निक जी आहे ही मेथड जी आहे व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शनची ती काय केली जाते, त्याच्यामध्ये टिश्यू कल्चर टेक्निक मोस्टली यूज केली जाते. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये जे असेल कटिंग्स असतील, सिंपल टंग लेअरिंग असेल, एअर लेअरिंग असेल,
नेक्स्ट ग्राफ्टिंग असेल, बडिंग असेल, ते नेक्स्ट लेक्चरमध्ये काय करणार आहे आपण बघणार आहे.